नमस्कार. आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी नेहा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक आरआरसी ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. घंटागाडीच्या नावाखाली ठेकेदारांचे परस्पर QR कोड स्कॅनिंग. अकोल्यात कचरा घोटाळ्याचा भडका, आशीर्वाद कोणाचा? 15व्या वित्त आयोगातून आलेला कोट्यवधीचा निधी गेला कुठे? शहरात अस्वच्छतेचा मोठा प्रश्न, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. चारित्र्यावर संशय, पतीने पत्नीचा केला खून. लग्नाला आलेली मुलगी आणि मुलगा मात्र रडत बसले. गुरुवारपर्यंत विदर्भातील 5 जिल्ह्यात पुन्हा उष्णतेची लाट. सोमवार मंगळवार अकोलेकरांच्या नशिबी उन्हाचे चटके. परंपरेचा अधिवसा, उन्हाळ्याच्या झळांमध्ये दातृत्वाचा गारवा. अकोल्यात जावयाचा मानपान आणि दानाची लगबग. आता सविस्तर बातम्या. केंद्र व राज्य सरकारची फसवणूक करत अकोला महापालिका आता रोज अकोलेकरांच्या डोळ्यात धूळ फेकत आहे. घंटागाडी चालकांनी जे QR कोड स्कॅन करणे अपेक्षित आहे ते QR कोड दुचाकीवर कंत्राटदाराचा माणूस स्कॅन करत असल्याची माहिती समोर आली आहे. पण या सर्व भानगडीत घंटागाडीचे GPS लोकेशन आणि QR कोड स्कॅनिंग मॅच होत नसल्याने हा भांडाफोड झाला आहे. अकोला शहरात काही भागात आठवड्यातून एकदा, कुठल्या भागात कधीच न येणाऱ्या या घंटागाड्या अकोलेकरांच्या डोळ्यात आता धूळ फेकत आहेत. इतकेच नाही तर या अनियमित घंटागाड्यांसाठी अकोलेकरांना आता टॅक्स सोबत 600 रुपये मोजावे लागतील. अकोलेकरांच्या घरावरचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत लावण्यात आलेले QR कोड हे घंटागाडी चालकाने स्कॅन करण्यासाठी लावले आहे. पण प्रत्यक्षात घंटागाडी न पाठविता केवळ QR कोड स्कॅनिंग शहरात सुरू असून याला महापालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभागाचा आशीर्वाद असून मोठा भ्रष्टाचार होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. अकोलेकरांच्या घरातील कचऱ्याचे संकलन न करता थेट QR कोड स्कॅन करत कचरा संकलन झाल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे. इतकेच नाही तर कचरा संकलनासाठी गाड्या शहरात धावल्याचे कागदोपत्री दाखवले जात आहे. कचरा संकलित न करता थेट कंत्राटदाराला पैसा देण्याचा हा उद्योग असून मोठा भ्रष्टाचार या माध्यमातून होत आहे. सत्तारूढ भाजप हा भ्रष्टाचार थांबवेल काय, असा प्रश्न यानिमित्त विचारला जात आहे. घंटागाडीचे GPS लोकेशन आणि स्कॅनिंग लोकेशन मॅच होत नसताना केंद्र सरकारने काही कोटींचा निधी महापालिकेला दिला नाही. असे असताना 15व्या वित्त आयोगात प्राप्त झालेला 27.5 कोटींचा निधी कोणाला दिला अशी विचारणा आता होत आहे. अकोलेकरांच्या घराच्या बाहेर लावलेल्या QR कोडचे बोगस स्कॅनिंग करून केंद्र शासनाची महापालिकेने फसवणूक करत 15व्या वित्त आयोगात स्वच्छतेसाठी कोट्यवधीचा निधी प्राप्त केला. पण गेल्या काही दिवसांपासून कचरा घंटागाडीचे GPS आणि QR कोडचे लोकेशन स्कॅनिंग मॅच होत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नगरविकास विभागाने 27.5 कोटीपैकी अर्धा निधी या पेयजल पुरवठा व्यवस्थापनात सुधारणा, रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि पाण्याचा पुनर्वापर यासाठी खर्च करणे बंधनकारक केले आहे. तर उर्वरित 50% निधी प्रभावी घनकचरा व्यवस्थापनासाठी खर्च करण्यासाठी दिला आहे. असे असताना कचरा संकलनातील भ्रष्टाचाराचा फटका आता महापालिकेला बसण्याची चिन्ह आहे. केंद्र सरकारच्या कोट्यवधीच्या निधीवर कोण डल्ला मारत आहे, असा प्रश्न यानिमित्त विचारला जात आहे. लवकरच आरआरसी न्यूज पर्यावरण संरक्षणासाठी आलेल्या 10 कोटीच्या निधीतील भ्रष्टाचाराचा भंडाफोड करणार आहे. तुम्ही पाहत रहा आरआरसी न्यूज. अकोल्यातील डाबकिरोड पोलीस स्टेशन हद्दीतील जैन तेल केंद्र परिसरात घरगुती वादातून पत्नीची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगला गुडदे वय 40 वर्ष असे मृत महिलेचे नाव असून त्या रेणुकानगर परिसरात भाड्याने राहत होत्या. आज सकाळी पती दीपक गुडदे आणि मंगला यांच्यात पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून वाद झाला. गेल्या 2 वर्षापासून दोघांमध्ये सतत घरगुती वाद सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. सकाळच्या वेळेत परिसरात अचानक गोंधळ उडाल्याने नागरिक घटनास्थळी धावले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मंगला गुडदे ह्या सकाळी जवळच्या दुकानातून दुधाची पिशवी आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी पती दीपक गुडदे यांच्यासोबत त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली. या वादानंतर संतापाच्या भरात दीपक याने धारदार चाकूने पत्नीवर एका पाठोपाठ एक वार केले. पोटावर आणि पाठीत गंभीर वार झाल्याने मंगला गुडदे या जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला. विशेष म्हणजे मृत महिलेला एक मुलगा आणि एक मुलगी असून लवकरच मुलीचा विवाह करण्याचा कुटुंबाचा बेत होता. मात्र काळाने घाला घालत संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत. सकाळी 8 वाजता मंदा दीपक गुळदे ही महिला दूध घेण्यासाठी या जैन केंद्र या दुकानावर आली असता तिचा पती दीपक गुळदे हा घरगुती कारणावरून या ठिकाणी आला आणि त्याने आपल्या पत्नीवर चाकूने 3-4 वार करून तिला जागे जीवे ठार मारले. या घटनेची तात्काळ माहिती दुकानदार राजेश साखरे यांनी डायल 112 यावर कळवली. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन डायल 112 या ठिकाणावरून बीट मार्शल यांना या घटनेची माहिती आली. आमचे बीट मार्शल तात्काळ घटनास्थळी पोहोचले. आरोपीला उपस्थित जनसमुदायाच्या मदतीने ताब्यात घेतले आणि पोलीस स्टेशनला घेऊन आले. या प्रकरणावरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माननीय पोलीस अधीक्षक श्री अर्चित चांडक साहेब, ॲडिशनल SP श्री चंद्रकांत रेड्डी साहेब आणि SDPO श्री सुदर्शन पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्हा दाखल करून पुढील तपास दापकी रोड पोलीस करीत आहेत. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या 5ही जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार पर्यंत उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या 5ही दिवसात दुपारी 12 ते 4 या वेळेत सावलीच्या ठिकाणीच काम करण्याचा सल्ला दिला जात आहे. आज अकोल्याचे तापमान 46 अंश सेल्सिअस इतके होते. यंदाच्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांची संख्या ही एप्रिल महिन्याप्रमाणे मे महिन्यात देखील अधिक होती. यंदा उष्णतेच्या लाटेचा फटका सर्वसामान्यांना अधिक बसला. आज देखील उष्णतेची लाट होती. त्यामुळे अकोला शहरातील रस्ते सकाळी 11 वाजतापासूनच रिकामे झाले होते. त्यात रविवार असल्याने अकोलेकरांनी घरात राहणे पसंत केले. अकोल्यात सोमवार 18 आणि मंगळवार 19 मे रोजी उष्णतेची लाट राहणार आहे. पण अकोल्यात या 2 दिवसात तापमान हे 46 अंश सेल्सिअस किंवा त्या पार जाण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या सोमवार मंगळवार अकोलेकरांना जपावे लागणार आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर आणि नागपूर या 5ही जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट आणि तापमान 45 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज नागपूर येथील वेधशाळेने वर्तवला आहे. तेव्हा अकोलेकर आणि विदर्भातील हॉट सिटीत राहणाऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे. सरकारने तुमची काळजी घेऊ या ना घेऊ, तुम्ही मात्र तुमची काळजी नक्की घ्या. वाशिममधून एक धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर येत आहे. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात असलेल्या छाबडा पेट्रोल पंपावर डिझेलसाठी नंबर लावण्याच्या वादावरून 2 गटात तुडंब हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. परिस्थिती इतकी टोकाला गेली की दोन्ही एकमेकांवर थेट डिझेलचे कॅन घेऊन धावून गेले. या थरारक हाणामारीचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून या घटनेमुळे पेट्रोल पंपावर वाहनधारकांची मोठी धावपळ उडाली आणि काही काळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील बहुतांश पेट्रोल पंपावर डिझेलचा साठा संपल्याने ज्या पंपावर डिझेल उपलब्ध आहे तिथे वाहनधारकांच्या मैलोमेल रांगा लागत आहेत. अशीच काहीशी परिस्थिती काल सायंकाळी अकोला नाका परिसरात छाबळा पेट्रोल पंपावर पाहायला मिळाली. डिझेल मिळवण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असताना नंबर लावण्याच्या किरकोळ कारणावरून 2 गटांमध्ये आधी शाब्दिक चकमक उडाली. पाहता पाहता या वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाले. संतापलेल्या दोन्ही गटातील तरुणांनी हातात असलेले डिझेलचे कॅन एकमेकांवर फिरकावत थेट हल्ला चढवला.
या अचानक झालेल्या राड्यामुळे पेट्रोल पंपावर एकच गोंधळ आणि पळापळ निर्माण झाली होती. जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा पुरवठा सुरळीत न झाल्यास इंधनासाठी असे वाद आणखी वाढण्याची भीती आता व्यक्त केली जात आहे. माझ्याकडं काल दुपारी अडीच ते 3 वाजताच्या दरम्यान माझ्याकडे टँकर डिझेल आणि पेट्रोल घेऊन आला आणि जसाच टँकर माझ्या पंपामध्ये एंट्री केली त्यावेळेस लोकांनी डिझेल आणि पेट्रोल घेण्यासाठी घाई गर्दी केली आणि जवळपास 400-500 लोक इथं जमा झाले आणि 50-100 एक गाड्या इथं लाईनीमध्ये उभ्या राहिल्या आणि त्या गाड्या आणि आपसातच मग त्या लोकांनी 500-600 लोकांनी आपसात हाणामारी सुरू केली. नंतर त्यांनी एक दुसऱ्यांना त्यांना उठून मारणं सुरू केलं आणि काही लोकांनी तर मग काठ्या आणून एक दुसऱ्याला मारण्याच्या प्रयत्नात होते. त्यावेळेसच थोड्या वेळातच मी तिथं पोहोचलो आणि पोलीस प्रोटेक्शन पण तिथं आले आणि त्यानंतर हा प्रकार थोडासा शांतपणे झाला आणि मग सगळ्यांना 15-15 लिटर 20 लिटर गाडी त्या हिशोबानं त्यांना डिझेल वाटप केलं आणि 10 वाजेपर्यंत माझ्याकडे जेवढं डिझेल होतं तेवढं मी वाटप करून आणि नक्की ही परिस्थिती लोकांना मी आव्हान करू इच्छितो का डिझेलसाठी एवढं पॅनिक होण्याची काही गरज नाही आहे. येणाऱ्या आज रविवार असल्यामुळे अजून त्यांना थोडंसं वाटते आज डेपो बंद असतो आणि म्हणून आज काय माल येणार नाही आणि नक्कीच रोज एक टँकर माझ्याकडे येणार आहे 20,000 लिटरचा आणि त्याचं रोजचं मी माझं वाटप चालू राहणार आहे आणि काहीच नाही. हे माल फक्त 2 दिवस HPC आणि BPCLमध्ये माल नसल्यामुळे हा प्रकार झालेला आहे आणि मी लोकांना बोलू इच्छितो की हा तुम्ही कुठं पॅनिक होऊ नका. हे तुम्हाला भरपूर डिझेल पेट्रोल आहे, भारतामध्ये भरपूर डिझेल पेट्रोल आहे, काही अशी शॉर्टेज नाही आहे. बोरगाव मंजू रेणुकानगर परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला झाला. या प्रकरणात तिघांविरुद्ध बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जखमी तरुणावर अकोला येथे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पंकज कैलास अघडते या 27 वर्षीय युवकावर शनिवारी रात्री 8:30 वाजताच्या सुमारास त्याच्या घराच्या आवारात शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत पंकज अघडते गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पोटावर, छातीवर, पाठीवर व दोन्ही हातांवर भोसकेच्या जखमा आहेत. या संदर्भात पंकजचा भाऊ सूरज अघडते यांनी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार सूरज अघडते हे बाहेरगावी जात असताना रात्री सुमारे 8:30 वाजताच्या सुमारास त्यांच्या शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन करून पंकज घराच्या आवारात रक्ताच्या थारोड्यात पडले असून जोरजोरात ओरडत असल्याचे सांगितले. ही माहिती मिळताच सूरज अघडते प्रवास अर्धवट सोडून तातडीने बोरगाव मंजूकडे रवाना झाले. दरम्यान मित्रांकडून पंकज यांना उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. फिर्यादीच्या तक्रारीवरून श्याम ठाकरे, ओम वाघमारे आणि रितेश यादव यांच्याविरुद्ध जीवे मारण्याच्या उद्देशाने गंभीर हल्ला केल्याप्रकरणी बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास ठाणेदार अनिल गोपाळसह पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर लांडे, पोलीस कर्मचारी आकाश जौंजाड करीत आहेत. अमरावती ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथे धडक कारवाई करत अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांना पाहून पळ काढणाऱ्या आरोपींचा सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून पोलिसांनी दारूच्या साठ्यासह एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत पोलिसांनी 1 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबुरकर हे आपल्या पथकासह अंजनगाव उपविभागात रात्रीच्या गस्तीवर होते. दरम्यान त्यांना गुप्त बातमीदारांकडून अत्यंत गोपनीय माहिती मिळाली की गावंडगाव आणि धुडकी या गावांच्या बाजूने सातेगावकडे एक मोटारसायकलवरून पोत्यांमध्ये भरून मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू आणली जात आहे. योगीराज मेश्राम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला आहे. अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या कडक आदेशानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध ही विशेष मोहीम उघडण्यात आली आहे. LCBच्या या कामगिरीमुळे अंजनगाव तालुक्यातील अवैध दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत. फरार झालेल्या दुसऱ्या आरोपीचा शोध पोलीस घेत असून अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी सुरू आहे. कत्तलीकरिता आणलेल्या 11 गोवंशांना जीवनदान देऊन एका आरोपीस अटक करण्यात आली. याबाबत मिळालेल्या माहितीवरून अमरावती शहर गुन्हे शाखेने कारवाई केली. 16 मे रोजी बंडेरा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती प्राप्त झाली की चंद्रानगर बैल बाजाराचे मागे पटेलनगर बडनेरा येथे शोएब अहमद नावाच्या इस्माने बकरी ईद निमित्ताने कुर्बानीकरिता गोवंश आणले आहे. पटेलनगर येथील एका गोठ्यामध्ये डांबून ठेवलेले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली असता एका टीन पत्राच्या शेडमध्ये गोवंश जनावरे आखूड दोरीने बांधलेले दिसून आले. 2,60,000 रुपये किमतीचे 11 लहान मोठे गोवंश पंचासमक्ष ताब्यात घेतले. त्यांना सुरक्षित संगोपनाकरिता पशुवैद्यकीय अधिकारी
मनपा अमरावती यांच्या हस्ते गौरक्षण संस्था दस्तूरनगर अमरावती येथे दाखल करण्यात आले. आरोपीविरुद्ध प्राणी निर्दयतेने वागविण्याच्या अधिनियमान्वये बडनेरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचे नाव शोएब अहमद अब्दुल आहब, वय 33 वर्ष, राहणार अलमास नगर, जुनी वस्ती, बडनेरा. तर फरार आरोपीमध्ये अब्दुल अयाज अब्दुल रऊफ, राहणार चंद्रानगर, बडनेरा, रेहान खान हमीद खान, राहणार अलमास नगर, बडनेरा असे आहे. वाशिममध्ये रस्त्यावर बसलेल्या गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध केलं जात असून त्यानंतर त्यांना कारमध्ये कोंबून नेल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. गाय तस्करीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करून तपास केला जात आहे. वाशिम शहरात आलिशान कारमधून गायी तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रात्रीच्या सुमारास आलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी एका गायीला गुंगीचे औषध देत बेशुद्ध केले. त्यानंतर दुसऱ्या गायीला गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्या परिसरातील एक व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गोतस्करांनी तिथून पळ काढला. त्यामुळे दुसरी गाय ही चोरी होता होता वाचली. या प्रकरणी गोरक्षकांनी वाशिम शहर पोलिसात तक्रार देत वाचवलेल्या जखमी गायीला उपचार केले. हा सर्व तो तस्करीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे गोतस्करांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. शहरात दिवसेंदिवस गायी तस्करीच्या घटनेत वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून पोलीस प्रशासनाने तस्करांना तात्काळ जेरबंद करावे अशी मागणी केली जात आहे. इराणी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या एका समाजकंटकाने हुतात्मा मदनलालजी धिंगरा यांच्या फोटोला लाथ मारून तो फोटो तोडण्याचा प्रयत्न केला. क्रांतिकारकांचा अपमान केला. आजूबाजूला असलेल्या शासकीय सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाले आहे. अज्ञात आरोपीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी बजरंग दल तसेच राष्ट्रप्रेमीकडून करण्यात आली. मदनलाल धिंगरा चौकातील क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांच्या फोटोची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केली. या कृतीने अकोला शहरात तीव्र पडसाद उमटले. संबंधिताविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, जेणेकरून पुन्हा असे कृत्य करण्याची हिंमत होणार नाही. नाहीतर असे कृत्य करणाऱ्यांची हिंमत वाढेल. त्वरित कारवाई केली नाही तर बजरंग दलाकडून आपल्या पद्धतीने पुढाकार घेतला जाईल असा इशारा बजरंग दलाचे सूरज भगेबार यांनी या घटनेसंदर्भात बोलताना दिला. जय श्रीराम. अकोला नवीन बसस्टँड चौकात वीर क्रांतिकारी हुतात्मा मदनलालजी धिंगरा यांच्या पुतळ्याची विडंबना, यांच्या फोटोची विडंबना आज दुपारी 12 वाजता एका समाजकंटकाने केली. त्याने अक्षरशः लाथा मारून त्यांचा फोटो तोडण्याचा प्रयत्न केला. मी या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि प्रशासनाला आव्हान करतो की त्या समाजकंटकावर कठोर कारवाई करण्यात यावी, त्याची वरात काढण्यात यावी आणि जर त्याच्यावर कारवाई होत नसेल तर बजरंग दलाला स्वतंत्रपणे कारवाई करावी लागेल. आज अकोला पोलीस पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरवर असूनसुद्धा या लोकांना प्रशासनाची जर भीती वाटत नसेल तर यांच्या किती हिंमत वाढलेली आहे आणि यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई व्हावी हे सुद्धा प्रशासनाने लक्षात घ्यावे. मी पुन्हा एकदा आवाहन करतो की त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जय श्रीराम. विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आल्यानंतर बच्चू कडू यांनी राज्यातील जनतेला एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून पाहायला आवडतात असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून आता अमरावती शहरात भाजप आणि शिंदे शिवसेनेत जोरदार घमासान सुरू झाले आहे. आमदार झाल्यानंतर बच्चू कडू म्हणाले की राज्यातील जनतेची इच्छा एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची आहे. पुढील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू. त्यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी कडाडून टीका केली. ज्या व्यक्तीला अचलपूरच्या जनतेने नाकारले आहे ती व्यक्ती एकनाथ शिंदेंची बाजू का घेत आहे हे एका लहान मुलालाही समजू शकते. ज्या मालकाने त्यांना नोकरी दिली त्या मालकाचे गुणगान गाणे हे बच्चू कडूंचे कर्तव्यच आहे असा टोला कुलकर्णी यांनी लगावला. ज्या अचलपूर विधानसभा मतदारसंघाने बच्चू कडू नावाची नौटंकी आपल्या मतदारसंघातून हद्दपार केली आणि ज्या मतदारसंघातल्या जनतेची नस, स्वतःच्या हक्काच्या मतदारसंघातल्या जनतेची नस बच्चू कडू यांना ओळखता आली नाही, त्यांना महाराष्ट्राची नस कधीपासून समजायला लागली, महाराष्ट्राच्या जनतेचं म्हणणं कधीपासून समजायला लागलं. बच्चू भाऊ, तुमची नोकरी गेलेली होती, तुमचा कामधंदा गेलेला होता. अरे आता ज्या मालकाने तुम्हाला नोकरी दिली त्या मालकाचं गुणगान तुम्ही करणारच आहे.
आमच्या देवाभाऊंची लोकप्रियता किती आहे हे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं शेंबडं पोरही सांगेल, पण ती लोकप्रियता तुम्हाला दिसणार नाही. कारण की ज्या धन्यानी तुम्हाला चाकरी दिली आहे त्या धन्याचे पांग फेडायचे असेल तर फेडा, जरूर फेडा, पण ते धन्याचे पांग फेडताना महाराष्ट्रातल्या जनतेला संभ्रमित करू नका. महाराष्ट्रातली जनता हुशार आहे, त्यांनी भरभरून देवाभाऊच्या नेतृत्वाला कौल दिलेला आहे आणि ते देवाभाऊवर प्रेम करतात. त्यामुळे तुम्ही तुमची नोकरी, जी तुमची चाकरी ज्या पद्धतीने निभवत आहात ती तुम्हाला लखलाप. महाराष्ट्राच्या जनतेला फालतू भुरळ घालू नका. भाजप प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या या टीकेनंतर प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके यांनी कुलकर्णी यांना धारेवर धरले. बंटी रामटेके म्हणाले की शिवराय कुलकर्णी हा एक लोफर, टपोरी आणि गुटखा खाणारा माणूस आहे. त्यांना बच्चू कडू यांच्यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. सन्मान्य बच्चूभाऊवर गुटखा खाणारा टपोरीबाज शिवराय कुलकर्णी याने जे खालच्या स्तरामध्ये जे बच्चूभाऊवर जे विटंबना केली, जे बच्चूभाऊच्या बद्दल अपशब्द जे तो जो बोलला आहे ज्या भाषेमध्ये, मी सांगू इच्छितो की स्वतः बडनेरामध्ये तुम्ही ज्या बडनेरात राहता, हिंदू मुस्लिमचं राजकारण करता, दिवसभर गुटखा खाऊन राहता आणि त्या बडनेरात तुमचं जिथं घर आहे तिथं त्या बडनेऱ्यामध्ये 3 इमामच्या सीटा आल्या, बीजेपीची एकही सीट नाही आली. तुमचं प्रवक्ता पद तुमचं धोक्यात आहे, तुम्हाला सतरंजाच उचला लागल. तुम्ही बच्चूभाऊवर टीका करणाऱ्या जोगते तुम्ही सूर्यावर थुकण्याचा प्रयत्न करत आहे. तो गुटखा जो तुम्ही खाऊन थुकत आहे तो तुमच्या तोंडावरच पडेल. बच्चू कडू पुन्हा एकदा आमदार झाल्यामुळे भाजपच्या अडचणी वाढल्या आहेत. भाजपला शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जाणीवपूर्वक अमरावती जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यासाठी त्यांना आमदार केले आहे, अशी भावना आता भाजपमध्ये निर्माण होत आहे. हे पाहता ही राजकीय जुगलबंदी आगामी काळात काय वळण घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्येष्ठ महिन्याचे कडक ऊन दुपारच्या वेळी अंगाची लाहीलाही होत असताना अकोल्याच्या बाजारपेठेत मात्र एक वेगळीच लगबग आणि उत्साह पाहायला मिळत आहे. कारण आजपासून विष्णूचा लाडका महिना म्हणजेच ज्येष्ठ अधिक मास अर्थात पुरुषोत्तम मास सुरू झाला आहे. दर 3 वर्षांनी येणारा हा काळ केवळ धार्मिक विधींचा नसून नात्यांमधील ओलावा आणि समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा एक कौटुंबिक सोहळा बनला आहे. अधिक मासात 33 या संख्येला विज्ञानासारखेच अढळ स्थान आहे. शहरातील मिठाईच्या दुकानांमध्ये सध्या खास अनारसे, बत्तासे आणि दिव्यांची आरस पाहायला मिळत आहे. जुन्या पिढीतील आजीबाईंपासून ते नवविवाहित तरुणींपर्यंत सगळेच 33 अनारसे, 33 दिवे किंवा पूजेच्या साहित्याची खरेदी करताना दिसत आहेत. या महिन्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे जावयाला दिला जाणारा मानपान. लाडक्या जावयाला घरी बोलावून त्याचे पाय धुवून चांदीच्या किंवा तांब्याच्या ताटात 33 अनारसे ठेवून वाण देण्याची लगबग अकोल्यातील अनेक घरांमध्ये सुरू झाली आहे. केवळ मंदिरांमध्ये दान न करता रस्त्यावरून चालणाऱ्या प्रवाशांसाठी जागोजागी थंड पाण्याचे माठ ठेवणे, लिंबू सरबत वाटप करणे आणि गरजू लोकांना रसाळ फळे तसेच धान्य देणे याला यंदा प्राधान्य दिले जात आहे. नकारात्मकता दूर व्हावी म्हणून नदीकाठावर आणि मंदिरामध्ये तुपाचे दिवे लावले जात आहेत. हा केवळ अंधार दूर करणारा प्रकाश नाही, तर अकोलेकरांच्या मनात उद्याच्या सुख समृद्धीची नवीन आशा निर्माण करणारा एक आशेचा किरण आहे. धर्माच्या पलीकडे जाऊन नात्यांना जोडणारा आणि एक कडक उन्हातही माणसाच्या मनातील माणुसकीचा झरा जिवंत ठेवणारा हा अधिक मास अकोल्यात खऱ्या अर्थाने सकारात्मकतेची नवी ऊर्जा घेऊन आला आहे. दिवे 10 और 12 रुपये में बिकने वाले 15 से 20 रुपये में बिक रहे हैं. तांबा इतना महंगा हो गया है कि पूछो ही मत. जो निरंजनी 20 रुपये में जाती थी अभी 50 रुपये 60 रुपये में निरंजनी. तांबा 1800-1900 रुपये किलो हो गया. तेजी से बहुत गिराईकी हो रही है. महंगाई की वजह से बहुत गिराईकी कुछ ही नहीं हो रही है. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रायोजक RRC ब्रॉडबँड, अकोल्यातील सर्वात स्वस्त आणि वेगवान कनेक्शन. घंटागाडीच्या नावाखाली ठेकेदारांचे परस्पर QR कोड स्कॅनिंग. अकोल्यात कचरा घोटाळ्याचा भडका, आशीर्वाद कोणाचा?
15व्या वित्त आयोगातून आलेला कोट्यवधीचा निधी गेला कुठे? शहरात अस्वच्छतेचा मोठा प्रश्न, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग. चारित्र्यावर संशय, पतीने पत्नीचा केला खून, लग्नाला आलेली मुलगी आणि मुलगा मात्र रडत बसले. गुरुवारपर्यंत विदर्भातील 5 जिल्ह्यात पुन्हा उष्णतेची लाट. सोमवार मंगळवार अकोलेकरांच्या नशिबी उन्हाचे चटके. परंपरेचा अधिवसा, उन्हाळ्याच्या झळांमध्ये दातृत्वाचा गारवा. अकोल्यात जावयाचा मानपान आणि दानाची लगबग. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,48,000 दर्शकांनी RRC यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब केले आहे, तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे हे यूट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.